Welcome, students. Now, let us continue the discussion on the topic that we are talking on rise and development of novel. And here, in the beginning, we are trying to analyze novel with the help of definitions. And we considered a significant definition which gave us the characteristics, the features of the novel, and let us revise them again. So, the first feature of the novel is fictitious prose. The second one is narrative technique. Third one, considerable length. Fourth, characters and actions. Fifth, representative of real life. And sixth, plot of more or less complexity. After the discussion on the features of novel, let us find out the differences between the three major literary forms. आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे साहित्याचे जे मुख्य तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला पोएट्री येतो, दुसरा ड्रामा येतो किंवा त्याला आपण प्ले असं पण म्हणतो आणि तिसरा नॉव्हेल येतो. काही जण त्याला नॉव्हेलला फिक्शन असं पण म्हणतात. पोएट्रीमध्ये लँग्वेज जी असते ती व्हर्स लँग्वेज असते. Okay, so the language that you find in poetry is a verse language. What the poet does in minimum words, he tries his level best to give the maximum meaning. In poetry, we do have the surface meaning and the deeper meaning. However, every artist, every writer does that. But in poetry, we find such kind of presentation. Whereas in drama, if you consider the dramas written during the period of William Shakespeare, you will find verse language. And in modern dramas, you will find the prose language. Whereas in novel, you have the prose language. कादंबरीमध्ये मात्र प्रोज लँग्वेज असते जी समजायला सोपी असते. काव्यात्मक भाषा ऐकायला चांगली जरी असली तरी समजण्यास ती सोपी असेलच असं म्हणता येत नाही. Opposite to the language that we have in poetry, novel uses the language of simplicity, that is prose language. पोएट्रीमध्ये कॅरेक्टर्स काही वेळेला नसतात किंवा बऱ्याच वेळेला ते नसतात. जर ते ड्रमॅटिक मोनोलॉग या प्रकारात जर कविता येत असेल तरच कॅरेक्टर तिथं असू शकतं, नाहीतर कवीच्या मनातले भाव तो व्यक्त करत असतो. त्याला काय वाटतं समाजाबद्दल, त्याच्याबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल, हे सगळं तो व्यक्त करत असतो. नाटकामध्ये येस वी हॅव द कॅरेक्टर्स. इन नॉवेल वी डू हॅव द कॅरेक्टर्स. पोएट्री इट इज संग बाय द पोएट. कविता गात असतो. ड्रामा इज परफॉर्म्ड ऑन द स्टेज. नाटक हे स्टेजवर परफॉर्म करायचं असतं. त्यामधली पात्र ही प्रत्यक्षात स्टेजवरती येतात आणि अभिनय करत असतात. कादंबरीमध्ये मात्र या कादंबरीतली पात्र स्टेजवर येण्याची गरज नसते. ती कथा नॅरेट केलेली असते. एकतर त्या कादंबरीच्या लेखकानं किंवा त्या कादंबरीतल्या एखाद्या मुख्य पात्रानं ती कादंबरी नॅरेट केलेली असते. पोएट्रीमध्ये प्लॉट म्हणजे बऱ्याच वेळेला जो आपण नाटकामध्ये आणि नॉव्हेलमध्ये आपल्याला प्लॉट सापडतो तो पोएट्रीमध्ये सापडेलच असं नाही. कारण का भावना असतात. म्हणजे तिथं काही वेळेला कथा असतात, काही बट इन कंपॅरिझन टू ड्रामा अँड नॉव्हेल वी मे नॉट फाइंड द प्लॉट. अर्थात काही कवितांच्यामध्ये प्लॉट आहे, नाही असं म्हणता येणार नाही. वी कॅनॉट से दॅट पोएट्री इज प्लॉटलेस. बट
In comparison to drama and novel, we find that poetry has less plot, and so the word no plot goes like this. Whereas in drama, we have the plot, and in novel also we have the plot. The only difference here is uh, in drama, we have three unities. uh, Unity of action, place and time. थोडासा तो शब्द इथं तुम्हाला दिसत नाहीये, पण तीन युनिटीज असतात आणि त्या तीन युनिटीज कुठले? युनिटी ऑफ ॲक्शन, युनिटी ऑफ प्लेस आणि युनिटी ऑफ टाईम. म्हणजे नाटकाची जी कथा असते त्या कथेतल्या ज्या ॲक्शन्स असतात त्याच्यामध्ये एक प्रकारचं एकरूपता पाहिजे, एक युनिटी पाहिजे. त्याच्यानंतर नॉर्मली नाटक हे एका ठिकाणी घडलं तर ते स्टेजवर दाखवणं सोपं जातं. म्हणजे नाटकामध्ये वेगवेगळी ठिकाणं जर तुम्ही दाखवत असाल तर ते स्टेजवर दाखवणं थोडंसं अडचणीचं होतं. मग काही वेळेला पाठीमागं पडद्यांचा आधार घ्यावा लागतो, कर्टन्स दाखवावे लागतात. म्हणजे जंगलचा सीन दाखवायचा असेल तर यू नीड टू कीप द कर्टन ऑफ द फॉरेस्ट. इफ यू आर प्रेझेंटिंग द सीन इन अ बेडरूम, एखाद्या बेडरूममधला सीन दाखवायचा असेल, एखाद्या कुटुंबाचा सीन दाखवायचा असेल तर तुम्हाला मग ते घर दाखवावं लागतं, बेडरूम दाखवावं लागतं आणि टाईम ठराविक वेळेमध्ये नाटक संपलं पाहिजे. कादंबरीमध्ये मात्र ह्या थ्री युनिटीचा काही संबंध येत नाही. फक्त एकच युनिटी या ठिकाणी महत्वाची असते, ती म्हणजे युनिटी ऑफ ॲक्शन. एकदा आपण नाटक पाहायला गेल्यानंतर ते नाटक पूर्ण करून पूर्ण पाहूनच घरी येतो. असं होत नाही की या नाटकाचा एक भाग तुम्ही आज पाहिलेला आहे, पुढच्या रविवारी परत जाऊन दुसरा भाग पाहणार आहात, त्याच्या पुढच्या रविवारी तिसरा भाग पाहणार आहात, चौथा भाग पाहणार आहात. असं हे थिएटरमध्ये होत नाही. आता टी व्हीवरती ते शक्य आहे, बिकॉज यू आर ॲट होम, द टेलिव्हिजन इज ॲट युअर हाऊस अँड यू कॅन सी इट. बट वेन यू गो टू द थिएटर इट इज नॉट पॉसिबल. सो द युनिटी ऑफ टाईम, ठराविक वेळेमध्ये नाटक संपणं हे गरजेचं असतं. इथं मात्र वेळेची मर्यादा नाही, ठिकाणाची मर्यादा नाही. कुठलंही ठिकाण तुम्ही कधीही दाखवू शकता कादंबरीमध्ये. ते लेखकाला स्वातंत्र्य असतं, कारण का ते स्टेजवर परफॉर्मन्स करायचं नसतं. कादंबरीचे जे प्लेस आहे, जे टाईम आहे, त्याला काही मर्यादाच नाही आहे. फक्त फोकस जो आहे कादंबरीमधला तो आपल्याला या ठिकाणी या ॲक्शनवरती आपल्याला दिलेला असायला हवा. पुढचा एक डिफरन्स आहे शॉर्ट स्टोरी आणि नॉव्हेलमधला, पण तो डिफरन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चर्चा करूया. सो यू आर सपोज्ड टू गो थ्रू द डिफरन्सेस बिटवीन पोएट्री, ड्रामा अँड नॉव्हेल. थँक यू.